च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळीजण आता धुलीवंदन खेळत असतात आणि त्याच वेळेला लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघंही जण खूप जास्त खुश असतात कारण त्यांना आज कित्येक दिवसानंतर सगळं कुटुंब एवढं हसत खेळत आज खेळताना दिसत असतं. आणि संतोष हा सुद्धा खूप जास्त खुश असतो कारण संतोषला तर आता त्या जयंतकडनं सगळं सत्य जाणून घ्यायचं असतं ना, महाशिवरात्रीला काय काय घडलं आहे ते. आणि त्यामुळेच ना तो सुद्धा सगळ्यांमध्ये सामील झालेला असतो आणि तो आता सगळ्यांसोबतच आता खेळत असतो. हे सगळं बघूनच ना लक्ष्मी म्हणत असते की कदाचित ना माझ्या घराला माझी दृष्ट लागेल, एवढं छान हसत खेळत सगळेजण मजा करतायत असंही आता म्हटलं जातं. आता जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता लक्ष्मी हरीश सिंचना यांनासुद्धा हसताना बघते. हरीश सिंचनाला म्हणतो की आज मला कित्येक दिवसांनी एवढा आनंद भेटतोय कारण आज ना खूप जास्त मी खुश आहे कारण तू माझ्या बाळाची आई होणार आहेस आणि यापेक्षा मोठं असं मला काहीच नको आहे. आणि तू तर मोठी जबाबदारी घेतली, बिझनेस सोडून तू जॉब करायला लागला आहेस ना, हेही माझ्यासाठी खूप आहे असं सिंचना हरीशला बोलत असते. हरीश आता सिंचनाच्या पोटाला हात लावून अगदी बाळाची स्वप्न बघत असतो, पण सिंचनाच्या पोटात बाळ नसतंच. ती खोटं नाटक करत असते का तर हरीशला कामावर लागण्यासाठी, हरीशच्या अंगावर जबाबदारी येण्यासाठी तिनं हे सगळं काही केलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता हरीश जो आहे तो मात्र सिंचनाला म्हणत असतो की कधी एकदा माझं बाळ माझ्या हातात येते ना असं झालंय. सिंचना तर तिकडनं निघून जाते पण हरीश बाळाच्या येण्याने खूप जास्त खुश असतो. हरीशला असं वाटत असतं की कधी एकदा त्याच्या बाळाचा जन्म होतोय आणि ते त्याच्या बाळाला तो सांभाळू शकतोय. दुसरीकडे आता आजीचा पाय खूप जास्त दुखत असतो तर नीलांबरी पाय दाबून देत असते. नीलांबरीला आजी म्हणत असते की हे सगळं ना ते त्या दिवशी मला गोवऱ्या करायला लावल्या ना तेव्हापासून माझा हा पाय असा दुखायला लागला आहे. तुम्हा लोकांना हातावर मेहंदी काढायला काही वाटलं नाही आणि मला तिथे कामाला लावलं. दुसरीकडे आता इकडे आनंदी झोपेतून उठलेली असते आणि सिद्धू बाबा कुठे गेला असं म्हणते. त्यावर आता तिला रेणुका सांगते की सिद्धू बाबांना आज धुळवड आहे ना तर बाहेर गेलाय, येईलच. अच्छा आज धुळवड आहे का, मलासुद्धा खेळायचे, मस्त फुगे फोडायचे आहेत, कलर लावायचा आहे, पिचकारी उडवायची, हे सगळं ती बोलत असते. तर आजी मात्र म्हणत असते की काही नाही हां, आपल्या या गाडेपाटलांच्या घरात काही चालत नाही, त्यामुळे तुला काही भेटणार नाही, तोंड बंद करायचं आणि शांत घरात बसायचं असं आता आजी बोलू लागते. आजीने असं बोलल्यानंतर बिचाऱ्या आनंदीचा मूड ऑफ होतो, पण रेणुका तिला डोळे मारून समजावू लागते. रेणुका आता आनंदीला म्हणत असते की ठीक आहे, ते म्हणतायत ना नाही खेळायचं, मग नाही खेळायचं, ये बरं इथे बस, पहिल्यांदा दूध संपवून घे. आणि असं बोलून डायनिंग टेबलजवळ तिला बसवलं जातं. डायनिंग टेबलजवळ जेव्हा तिला बसवतात तेव्हा मात्र आता रेणुका तिला दुधाचा ग्लास देते. तेव्हा ती म्हणते की सिद्धू बाबा बाहेर गेलाय, आल्यानंतर सिद्धू बाबा आणि तू मस्त रंगपंचमी खेळा, मग कोण काही बोलणार नाही, मग झालं. पण आता काही बोलू नको, आजी माहिती आहे ना कशी. रेणुकासुद्धा आता हे सगळं काही आनंदीला सांगत असते. आनंदीसुद्धा एकदमच खुश असते कारण तिला आज सिद्धूसोबत एन्जॉय करायला भेटणार असतो. दुसरीकडे संतोष आता विचार करतो आणि म्हणत असतो की आज फायनली मला महाशिवरात्रीच्या दिवशी काय काय झालं ना ते जाणून घ्यायचं आहे आणि हीच तो मोका आहे, आता हीच ती संधी आहे. आता बघतोस हा जयंत मला काय काय सांगतो. जयंत तिथे अगदीच नाचत असतो, त्याला थंडाईमध्ये भांग मिक्स करून दिलेली असते आणि त्यामुळेच तो एकदमच बेधुंद झालेला असतो. संतोष त्याला म्हणत असतो की महाशिवरात्रीच्या वेळेला गाडेपाटलांच्या घरात नेमकं काय झालं असं बोलून त्याच्याकडनं खबर काढायचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळेला आता त्याच्याकडनं काहीच कळत नसतं. जयंत म्हणत असतो की काय बोलताय तू, काय बोलतोय, कारण आपल्याला तर आता खेळायचं आहे ना आणि तुम्ही मध्येच काय घेऊन बसलायत, चला आपण एन्जॉय करूया, काय बोलत बसलात महाशिवरात्रीचं असं बोलूनच ना आता तो विषय टाळत असतो आणि वेगळ्या विषयांवर आता बोलणं चालू असतं. मग तिकडे जानूला त्याला रंग लावायचा असतो, त्यासाठी त्याची धडपड सुरू असते. जानू मात्र इतरांसोबत आता खेळण्यामध्ये बिझी असते. तिला आता ही रंगपंचमी खूपच आवडत असते. वँकी त्यासोबत भावना यांसोबत ती खेळत असते, पण या
आता जयंतला भांग दिलेली असते आणि तेवढ्यातच विश्वा देखील आलेला असतो. तर इकडे जयंत जोरात आय लव्ह यू असं म्हणतो. खरं तर हे सगळं तो जानूला बोलतो. त्यानंतर जानू टर्न मारते तर जानूकडे तो एकटक बघतो आणि जानूच्या गालाला तो आता गुलाबी रंग लावतो. जानूला जसा तो गुलाबी रंग लावतो ना तसं आता जानूचं डोकं सटकलेलं असतं. जानूला आता बिलकुलही त्याचा स्पर्शही नको नकोसा वाटत असतो. जानू आता खूप जास्त चिडते आणि जानूने सनकन जयंतच्या कानाखाली वाजवून दिलेली असते आणि विश्वा हे सगळं लांबून बघत असतो. विश्वाला तर एकदम भारीच वाटतं, कारण जानूची मेमरी जरी गेलेली असली ना तरीसुद्धा जयंतचा इतका तिला तिरस्कार वाटतोय ना हे बघूनच विश्वा खूप जास्त खुश असतो. इकडे भावना, सिद्धू सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण जानूने जयंतच्या कानाखाली वाजवलेली असते. जयंत तिच्यावर मनापासून प्रेम करतोय असंच घरातल्या सगळ्यांना वाटत असतं आणि आज एवढा प्रेम करणारा नवरा जानूला भेटलाय आणि जानूला त्याची किंमत नाही आहे. जानू सरळ सरळ तिच्या नवऱ्याच्या कानाखाली वाजवते असंच आता वाटू लागलेलं असतं. जयंत अक्षरशः खाली पडतो. जानू कानाखाली वाजवते आणि निघून जाते. घरात सगळीच जण आता उठून बसतात आणि सगळीच जण म्हणत असतात की जयंतराव, जे काही झालं ते चुकीचं झालं, पण जयंतला नक्कीच भांग दिली गेलेली होती ही गोष्टसुद्धा आता कळलेली असते. दुसरीकडे जानू आतमध्ये तरातरात धावत आलेली असते, कारण त्याने केलेला स्पर्श, गाला लावलेला रंग ह्या गोष्टीच आता नाही आवडत तिला आणि म्हणूनच ती रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर मात्र तिला लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणत असतात की अगं तुला काही कळतंय का, तू जयंतरावांवर हात उघडलास, हे खूप चुकीचं आहे. जानू म्हणत असते मग तो परपुरुष आहे, त्याचा हक्क काय आहे माझ्या अंगाला हात लावायचा, त्याने सरळ माझ्या गालाला रंग लावला. तुम्हाला माहिती आहे का, मला ह्या सगळ्या गोष्टी नाही आवडत, मला नाही आवडले त्याने माझ्या अंगाला हात लावलेला आणि इथून पुढे ना मी सांगते तुम्हाला त्या माणसाला आपल्या घरातही घ्यायचं नाही. मी तुम्हाला सांगितलंय आणि हे शेवटचं आहे. मला यापुढे तो घरात दिसता कामा नाही म्हणजे नाही. मी तुम्हाला सांगते हा शेवटचं. असं देखील जानू आता बोलत असते. मग काय श्रीनिवास आणि लक्ष्मीला काही ऑप्शन उरत नाही. शेवटी जानूनेच निर्णय दिलाय म्हटल्यावर आता काहीच हेच नसतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता जानूचा हा निर्णय ऐकूनच ना इकडे मात्र श्रीनिवास आणि लक्ष्मी यांना धक्का बसतो. श्रीनिवास आणि लक्ष्मी जे आहेत ना ते तर आता जानूकडे पाहतच राहतात. जानू आता रागारागाने तिकडनं निघून गेलेली असते आणि जानू जेव्हा रागारागाने निघून जाते ना तेव्हा मात्र आता इकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणत असतात की काय करायचं, खरंच ना या मुलीला समजावणं अवघड होऊन बसलेलं आहे, पण ही मुलगीसुद्धा बघा ना ऐकायलाही जराही तयार नाही आहे. आता तर तिने त्या घरी यायलासुद्धा परवानगी दिलेली नाही आहे. आता कसं सगळं करायचं आहे असं देखील श्रीनिवास आणि लक्ष्मी बोलत असतात. पण आपण जयंतला कसं डायरेक्ट सांगायचं की तू घरी येऊ नकोस म्हणून, हेही चुकीचंच वाटतं ना. मग आता श्रीनिवास आणि लक्ष्मी हे दोघंही जण खूप जास्त गोंधळून जातात, कारण कसं सगळं काही मॅनेज करायचं ना हे खूपच मोठं काम असतं आणि त्यामुळेच त्यांना आता टेन्शन आलेलं असतं. जयंतला काय सांगावं, पण सांगावं तर लागणार आहे, पण कसं सांगायचं हा विचार श्रीनिवासांच्या डोक्यात सुरू असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की लक्ष्मी आणि श्रीनिवास हे मात्र आता टेन्शनमध्ये असतात. लक्ष्मी म्हणत असते की जयंतराव जानूवर इतकं प्रेम करतात, पण श्रीनिवास म्हणतात की त्याचा काय उपयोग आहे, जानूसाठी तो परपुरुषच आहे ना, म्हणजे जर तिची मेमरी गेलेली आहे तो माणूस ती ओळखूच शकत नाही तर तो माणूस तिच्यासाठी परपुरुषच आहे. जानूचं रागवणं हे स्वाभाविकच आहे, आपण त्यावर काहीच बोलू शकत नाही. पण आपल्याला जयंतरावांनासुद्धा समजावून घ्यायलाच हवं, कारण जयंतरावांचं प्रेम आहे म्हणून जानूला त्यांना रंग लावायचा होता, पण जानूला काही गोष्टी आठवतच नाही आहे तर त्यात आपण तरी काय बोलणार असंही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे जयंत जो आहे तो आतमध्ये जात असतो आणि तेवढ्यातच सिद्धू त्याच्याशी बोलण्यासाठी म्हणून जात असतो. मग त्याला आता अडवलं जातं, कारण तिथे आता विश्वा आलेला असतो आणि विश्वा म्हणतो की मी त्याच्याशी बोलतो, काय ना आमच्या बिझनेसमध्ये काही ना काही चर्चा होत असतात त्यामुळे तो मला चांगलं ओळखतो, मी त्याच्याशी बोलतो असं बोलून विश्वा तिथं आलेला असतो आणि विश्वा आता बोलायला जातो. इकडे आता भावनासुद्धा थोडी टेन्शनमध्ये असते. भावना म्हणत असते की काय झालं. दुसरीकडे विश्वा आता जयंतला भेटायला गेलेला असतो आणि जयंतला भेटायला जाताच तो त्याला म्हणत असतो की काय बघितलंस का, शेवटी तुला वाटत होतं की जानू तुला जवळ करेल, पण त्या जानूनं तुला कसं लांब केलं.
तुला असा मोठा कॉन्फिडन्स होता की जानू तुला स्वीकारणार आहे आणि या सगळ्या गोष्टी ती आपलंसं करणार आहे. पण बघितलेस का, जानूच्या डोक्यात आणि मनामध्ये तू कुठेच नाही आहेस. म्हणजे तिने तुला जी काही कानफाडात वाजवली ना, त्यावरूनच सगळ्या काही गोष्टी ना एकदमच अशा डोक्यात फिट झालेल्या आहेत. तू आता काहीच करू शकलेला नाही आहेस असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र जयंत शांत बसूनच हे सगळं काही ऐकत असतो. तर विश्वा त्याला या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा जयंतला या डोक्यात काही गोष्टी जात नसतात. म्हणजेच ना त्याला राग येत असतो. पण जयंत शांत बसतो. पण जयंत आता म्हणत असतो की मी माझ्या जानूला कसंही काही करून मिळवणारच. दुसरीकडे आता घरी आनंदीसोबत खेळण्यासाठी धुईवड सिद्धू आलेला असतो. सिद्धूचे कपडे खूप जास्त माखलेले असतात, पण आनंदीलासुद्धा सिद्धूसोबत धुईवड खेळायची असते. त्यासाठी ती खूप जास्त सिद्धूला बघून खुश होते. जसा सिद्धू येतो तसा त्याला आनंद होतो. तर इकडे आता आजी म्हणत असते की काय रे, हा काय अवतार करून ठेवलेला आहेस, पहिल्यांदा जा बरं इथून, चालता हो, काय ते कपडे जा. मग आता हे सगळं कधीपासून आजी आपल्या घरात व्हायला लागलं आहे. आपल्या घरात कधी धुळवड खेळली जात नाही ना, मग आता आपल्या घरात धुळवड खेळली जाणार आहे. मी काही ऐकणार नाही आहे. मी माझ्या मुलीसाठी धुळवडीची पूर्ण सोय केलेली आहे, त्यामुळे मला काही ऐकायचं नाही आहे. चला मस्त आपण धुळवड साजरी करूया असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय, धुळवडीसाठी सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि त्यातच तो आता आनंदीला घेऊन बाहेर जातो. आनंदीला म्हणतो की तुझ्यासाठी ना खूप असं मोठं सरप्राईज आहे, चल चल तुला मी घेऊन जातो. आणि असं बोलून तो आता तिला आतमध्ये घेऊन जातो. तर इकडे जयंत जो आहे तो मात्र विश्वाच्या समोरच बसलेला असतो. आणि विश्वाच्या समोर बसलेला असताना विश्वा जयंतला म्हणत असतो की तुझ्याच्याने ना काहीच होणार नाही आहे, कारण जानूने तुला मनातूनच काढून टाकले. तू जरी कितीही प्रयत्न केलेस ना तरी तू सक्सेस होणार नाही आहेस. पण जयंत आता विश्वाला सांगतो की मी नव्याने या सगळ्यामध्ये प्रयत्न करणार आहे. मी मागे हटणार नाही काही झालं ना तरीसुद्धा, कारण मला माझ्या जानूला भेटायचं आहे आणि मिळवायचं आहे. आणि त्यासाठी मी माझ्या जानूला नव्यानं प्रेमात पडेन. जानू आता माझा तिरस्कार करत असली म्हणून काय झालं, पण जानूसाठी मी काही करेन असं देखील आता जयंत विश्वाला बोलत असतो. विश्वाला आता या सगळ्याचा राग येतो, कारण जयंत इतका हट्टी असतो ना की जानूने कानाखाली वाजू दे, जानूने शिव्या घालू दे, पण तरीसुद्धा त्याचं जानूवरचं प्रेम काही कमी होणार नाही आहे हे त्याने थोडक्यात आता सांगून टाकलेलं असतं. जयंत जेव्हा एवढं सगळं बोलतो तेव्हा विश्वा रागानं तिकडनं निघून जातो. जसा विश्वा तिकडनं निघून जातो तेव्हा मात्र आता जयंत एकटाच बडबडत असतो, माझ्या जानूसाठी ना मी काही करायला तयार आहे. दुसरीकडे आनंदीला आता सिद्धूने खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं. आनंदी जेव्हा बाहेर येते तेव्हा बघते तर वाव, खूप छान असे सगळेच आता पिचकारी कलर्स हे सगळं काही असतं. हे सगळं बघून ना खूप जास्त ती खुश होते. आणि खुश होताच ती म्हणत असते की बाबा खूपच आवडले मला हे सरप्राईज. आणि ती आता लगेचच आनंदी आणि सिद्धू या दोघांमध्येही मस्त अशी रंगपंचमीचा डाव खेळला जातो. तेवढ्यातच आजी तिथे येते आणि आजी तिथे आल्यानंतर दोघांनाही म्हणत असते, चाललंय तुमचं, बस करा, पुरे करा हे. पण आता आजी काही बोलून जरी थांबली तरीसुद्धा इथे हे दोघंही काही थांबत नसतात. रेणुकाला खूप छान वाटत असतं, ती सिद्धूला आनंदीसोबत इतकं हसून खेळत असताना पाहते. दुसरीकडे आता संतोष जो आहे त्याला बसवलं जातं आणि संतोषची उलट तपासणी घेतली जाते. घरात आता माहिती झालेलं असतं की संतोषने मुद्दामूनच हे सगळं केलेलं आहे. म्हणजेच काय, तर संतोष जो आहे त्यानेच या भांग मिक्स केलेली होती जयंतच्या थंडाईमध्ये. या सगळ्या गोष्टी आता लक्षात आलेल्या असतात आणि तेव्हाच ना त्याला विचारलं जातं, पण तो थोडी खरं सांगणार आहे. तो म्हणत असतो की मी काहीच केलेलं नाही आहे. मग त्याला परत एकदा उलट तपासणी करत म्हटलं जातं की खरं खरं सांग, अगं पण मला हे सगळं करून काय मिळणार आहे, असं रागातच तो वीणाला बोलतो. आता लक्ष्मी म्हणत असते की उगाचे ना न कळल्याचा आणू नकोस, तुला तर चांगलंच माहिती आहे सगळ्यांसाठी थंडाई तूच आणली होतीस, मग जे काही केलंय ना ते सगळं काही तूच केलंयस असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा पण तो नाहीच असं म्हणत असतो. मग आता बाबांना राग आलेला असतो. बाबा म्हणतात की बघ,
बऱ्या बोल्याने सांग, नाही जर सांगायचं असेल ना तर मला कसंही तुला वदवून घेता येतंच. पण तरीसुद्धा संतोष जो आहे तो शेवटपर्यंत तेच सांगतो की मी काहीही केलेलं नाही आहे. तो असा वागत आहे त्यामध्ये माझा काय फायदा आहे. तसंही बघ, सगळ्यांना मी थंडाई सेम दिली होती, तुम्हा लोकांना काही त्रास झाला नाही, त्यालाच कसा काही त्रास झाला. अगं मी खरं सांगतोय, मी काही त्याला दिलेलं नाही आहे. असं बोलून आता संतोष जो आहे तो रूममध्ये निघून जातो. संतोष जेव्हा आता रूममध्ये निघून जातो ना तेव्हा मात्र आता वीणा म्हणत असते की बाबा नका चिडचिड करू, मी माझ्या परीने बघते बोलून. कडे आता आनंदी मस्त पिचकारी उडवत असते. रेणुकाला सांगितलेलं असतं की अगं ह्यांना थांबव तू, आजी म्हणत असते. पण रेणुका कुठे थांबवते. रेणुकाला उलट आनंदी आणि सिद्धू रंगपंचमी खेळत आहेत ना हे बघून आनंद होतो. आनंदी आता म्हणते की अरे पाणी संपले बाबा. मग सिद्धू सांगतो की जा ना मग पाणी घेऊन ये, आतमध्ये जा आणि पाणी घेऊन ये, असं त्याने सांगितलेलं असतं. आजीला सुद्धा बिलकुलही सिद्धू ना आनंदी दोघंही जण काही घाबरत नसतात. मस्त आता त्यांचं चालू असतं. मग सिद्धूही म्हणत असतो की आली ना मजा. मग तिकडनं आनंदी पाणी वगैरे घेऊन येते. ते पाणी सगळं पडलेलं असतं. ते पडलेल्या पाण्यातच आजी पुढे येणार, तीच आजी खाली पडते. आजीची कंबर आता चांगलीच मोडलेली असते. तर दुसरीकडे आता संतोष म्हणत असतो की एवढं सगळं काही प्लॅनिंग केलं पण त्यामध्ये माझा प्लॅन सक्सेसच झाला नाही आणि वर ही लोक मलाच ओरडतायत. काय म्हणावं आता या सगळ्यांना. खरंच ना, आता या जयंतने सुद्धा पटापट काही बोलला नाही. हातात जर सगळे पुरावे आले असते ना तर बरं झालं असतं. इकडे आता आजी पडलेली असते. रेणुका पकडायला जाते पण रेणुकाला आता आजी म्हणत असते की तू नाही, निलांबरी धर ग मला धर. आता निलांबरीला बोलवलं जातं पण तेवढ्यातच रेणुका बाहेर आलीच असते. तर सिद्धू रेणुकाला घेऊन जातो आणि तिला रंग लावतो. तर रेणुकाला रंग सिद्धूही लावतो आणि त्याचसोबत आनंदीही लावते. आता त्यांचं छान असं सुरू असतं. तर आता त्यांचा हा खेळ सुरू असतानाच इकडे आजी पडलेली असते, त्याकडे त्यांचं लक्ष नसतं. निलांबरीसुद्धा आता आजीमुळे खाली पडते. निलांबरी आजी खाली पडल्यामुळे आता इकडे सगळ्यांनाच आजी बोलवते. संपतरावांना अधिराजला. संपतराव अधिराजही येतात. त्याच वेळेला इकडे आता सिद्धू आनंदीला इशारे करतो. मग ह्यांनासुद्धा रंग लावून आपण चांगलंच जोडवायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. भावना जानूचा विचार करत बसलेली असतानाच अचानक आता सिद्धूचा कॉल येतो. सिद्धू व्हिडिओ कॉलवर म्हणतो की काय झालं, तिकडची सगळी परिस्थिती ओके तर आहे ना. हो हो सगळं काही ओके आहे, नाही काळजी करण्यासारखं, असंही आता सांगितलं जातं. त्याच वेळेला आता तुला एक सरप्राईज बघायचं आहे का. त्यावेळेला तो आधी आनंदीला खेळताना दाखवतो. आनंदीला दाखवल्याबरोबर आता भावनाला खूप जास्त खुश होते, ती आनंदी होते. ती म्हणत असते की आता माझ्या मनातनं दुसरे सगळे विचार केले पण थांब जरा थांब, अजून तुला एक सरप्राईज आहे. आणि असं बोलून तो आता तिकडे आजी पडलेली असते, आजीला रंग लागलेला असतो, निलांबरीला रंग लागलेला असतो, हे सगळं काही आता तो दाखवतो. जेव्हा हे सगळं काही तो दाखवतो ना तेव्हा मात्र आता इकडे आजी जी आहे ती मात्र आता एकदमच पडलेली असते. पण आनंदी या सगळ्या गोष्टी आता सांगू लागते आणि म्हणते की आज ना खरीच मजा आली. भावना आई तूसुद्धा असायला हवी होतीस, खूप मजा केली आम्ही, असंही आता ती म्हणत असते. आणि मग रंगपंचमी खेळताना त्यांना जी मजा आली ना तेच ते सांगत असतात. पण दुसरीकडे आता भावना जेव्हा या लोकांसोबत बोलत असते तेव्हा मात्र आता मध्येच ना इकडे जानू आलेली असते. आणि जानू आल्यामुळेच ना जानू म्हणत असते की अगं तू कोणाशी बोलते. त्यावर जानूला भावना सांगते की अगं माझ्या ऑफिसमधनं फोन होता ना तेथेच मी बोलत होती माझ्या मैत्रिणीचा. अगं मैत्रिणीला तू अवसाऊ करतेस का, असंही विचारलं जातं. त्यावरती म्हणते अगं एकत्र सगळीजण होते ना म्हणून मी अवसाऊ करत होती. अगं बोल ना काय झालं. अगं मी एवढं आईबाबांना सांगितलं की त्या माणसाला घरात ठेवायचं नाही आहे, तरीसुद्धा तो माणूस एक रूम अडवून बसला आहे. काय गरज आहे त्या माणसाला एवढं स्पेशली ट्रीट द्यायची. मला तर तो माणूस ना बिलकुलही आवडलेला नाही आहे, डोक्यात गेला आहे तो माझ्या, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता भावना मनातल्या मनात विचार करत असते, जानू कसं सांगू गं तुला, तो तुझा नवरा आहे पण आता तू सगळ्या गोष्टी विसरलीस म्हणून तुला आठवत नाही आहे बहुतेक. पण असं नको करूस गं,
त्या जयंतला किती त्रास होत असेल. बिचारा तुझ्यावर मनापासून प्रेम करतो, पण त्याला या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त त्रास होत असणार, असं ही भावना मनातल्या मनात आता बोलत असते. जेव्हा भावना मनातल्या मनात हा सगळा विचार करत असते ना, तेव्हा तिला जानूबद्दल वाईट वाटतं. तसंच तिला आता या सगळ्या गोष्टी बघून ना जयंतबद्दलसुद्धा वाईट वाटत असतं. म्हणूनच ती आता विचार करत असते. पण दुसरीकडे सुद्धा इकडे आता पाहायला मिळतं, जयंत झोपेन उठलेला असतो आणि तेव्हाच श्रीनिवास त्याच्या बाजूला येऊन बसतात. श्रीनिवास जेव्हा त्याच्या बाजूला येऊन बसतात ना, तेव्हा मात्र जयंत खूप जास्त खुश असतो. तर जयंतला आता म्हटलं जातं की काय मग जयंतराव, आता वाटतंय ना बरं? जयंत म्हणतो की हां, पण त्याच वेळेला एक प्रॉब्लेम झाला आहे असं देखील सांगितलं जातं. मग आता काय प्रॉब्लेम झाला आहे असं विचारल्यानंतर जानूने तुम्हाला ह्या घरामध्ये न येण्यासाठी सांगितलेलं आहे. मग जयंत म्हणतो इतकंच ना, चालेल ना, नाही येणार मी, पण जानूच्या मनातून मी काही जाणार नाही, कारण जानूसाठी मी प्रयत्न करतच राहणार, असं देखील आता त्यांना सांगितलेलं असतं. मग तुम्ही नेमकं काय ठरवलं आहे असं देखील श्रीनिवास जेव्हा विचारतात, तेव्हा तो म्हणत असतो जयंत की मी तुम्हाला वेळ आल्यावर सगळ्या काही गोष्टी सांगेन, पण आता काहीच सांगू शकत नाही, असंही तो आता सांगू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.